ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण बोलतोय गम्मत या सिनेमाविषयी आणि आता आपल्यासोबत दोन ब्युटिफुल लेडीज आहेत, आरती आणि स्मिता. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघींचंही. थँक्स याच्यासाठी की ती दोन ब्युटिफुल म्हणाली. ऑफकोर्स. थँक्यू. आरती, फिल्मचं नाव आहे गम्मत आणि तशीच गमतीदार एकदम तुझी भूमिका आहे. खूप मजेशीर भूमिका आहे. काय सांगशील? असं प्रत्येक वेळेला म्हणतात सगळे कलाकार की माझी थोडी ना वेगळी भूमिका असते, पण खरोखरच माझी वेगळी भूमिका आहे. आणि मुळात माझा जो को आर्टिस्ट आहे म्हणजे ते खूपच विनोदी आणि खूपच म्हणजे त्यांच्यावर कामच करायला इतकी मजा येते. विजय पाटकर त्यांची आणि माझी जोडी आहे आणि गेटअपही म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मला त्या गेटअपमध्ये पाहिलं नाही आहे. त्या गेटअपमध्ये तुम्ही मला ह्या फिल्ममध्ये बघणार आहात. खूप धमाल येते आणि आम्ही जेवढे सीन केलेत ना तेवढे स्वतः आम्ही खूप धमाल, म्हणजे आम्हाला जितकी मजा आली आहे करताना. इव्हन आमचा पूर्ण ग्रुप छान आहे, म्हणजे आमचे दिग्दर्शक मिलिंद कवडे, त्यानंतर आमची पूर्ण टीम, त्यानंतर स्मिता, आदिती, जितू आहे, संजय नार्वेकर आहेत. म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये पण खूप एन्जॉय करत असतो. ह्या स्विमिंग पूलमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय केलं. हां, स्विमिंग पूल आम्ही कधीच विसरणार नाही, खास करून स्मिता आणि मी. बरं, स्मिता पण खूप गमतीशीर आहे असं तुम्हाला नाही सांगायला पाहिजेच. म्हणजे माझ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी एक 5-6 इडल्या वगैरे खात असेल, पण मी 2च इडल्या खाते, ही 6 इडल्या खाते. एक सस्पेन्स बाहेर पडतायत. ही गंमत आहे. बरं स्मिता, तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील? आणि खरं म्हणजे दिसून येतं की काय धमाल मजा मस्ती तुम्ही करताय एकूण या सेटवर, पण फिल्म विषयी आणि तुझ्या भूमिकेत. माझा जो कॅरेक्टर आहे ही अगदी अशी वॉनबी टाईप्स, मिस पूना टाईप्स अशी कॅरेक्टर आहे आणि बबली आहे, खूप फ्रेंडली, ओव्हरली फ्रेंडली असं म्हणता येईल. आणि म्हणजे शॉपिंग किंवा आजकालची जशी वॉनबी मुली असतात ना त्या टाईपची मुलगी आहे. ऑफकोर्स शी इज मॅरिड टू संजय नार्वेकर. आणि जी गंमत ह्याच्यात सगळी घडती आहे आणि जी सिच्युएशन खूप कॉमेडी सिच्युएशन आहे, तर ती मजा तुम्हाला बघायला मिळेल या चित्रपटामध्ये. बायकांना त्रासलेल्या नवऱ्यांची एकूण ही कथा आहे. बायकांना त्रासलेला जसं तुम्ही म्हणताय ना, इमॅजिन करा तुमची बायको नुसती शॉपिंग करते आणि शी इज नॉट तर ऑब्व्हियसली काय त्रास होणार आहे त्यांना, तर तुम्हाला अंदाज असेल. तर त्या टाईपचं म्हणजे तशी स्टोरी आहे ही. आणि आरती, विजयजी सोबत काम करतेस, नक्कीच ती एक वेगळी गंमत आहे. तर त्या गमतीबद्दल एकतर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की विजय पाटकर यांच्याकडनं मला इतकं शिकायला मिळतंय, कारण कॉमेडीमध्ये पण खूप प्रकार आहेत. स्लॅपस्टिक आहे, त्यानंतर एक ब्लॅक कॉमेडी हा एक प्रकार असतो आणि बरेच असे प्रकार असतात. आतापर्यंत मी स्लॅपस्टिक केलं वगैरे सगळं झालं, पण सिच्युएशनल जी कॉमेडी असते ना ती मला त्यांच्याकडनं शिकायला मिळते. म्हणजे अगदी म्हणजे टेकला म्हणजे आता तर त्यांच्यावर काम करून म्हणजे एवढं झालं की आधी कसं रिहर्सल करतो आपण आणि मग ठरवतो की हे घेऊया हे, पण त्यांच्यावर काम करताना आता असं झालं ना की अरे हे काही करते, त्याच्यामुळे जरा आणि मुळात त्यांच्या ह्याला रिॲक्शन मिळाली म्हणून अलर्ट, म्हणजे की नाही आपण इथे त्यांच्यावर काम करताना जरा अलर्ट होऊन काम करावं. आणि ती एक शिस्त आता लागली की कुठल्याही कलाकाराबरोबर काम करताना जरा अलर्ट होऊन काम केलेलं चांगलं असतं. आणि ती एक शिस्त लागली त्यांच्यावर काम करताना. फिल्मसाठी ऑल द बेस्ट आणि खूप धमाल करा. आणि नक्कीच रुपेरी पडद्यावर लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्याही भेटीला येणार आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तेव्हा गम्मत हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.